माझं महिलांना सांगणे, तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघावं. परवा 2 बायका मी गावाकडे गेलतो, गप्पा मारत होत्या. साडीचा बोळा, साडीचा बोळा. मी म्हणलं व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा? काय साडीची नवीन कंपनी आहे का? ती बाई म्हणली साडीचा बोळा म्हणजे आता लग्न सराई सुरू झाली. या लग्न सराईमध्ये एखाद्या बाईनं आहेराच्या बदल्यात न घालायजोगी साडी दिली का ती तशीच जपून ठेवायची आणि तिच्याच पोरीच्या लग्नात परत करायची. आता हा केवढा मोठा विचार आहे. मग एवढा मोठा विचार असेल तर आम्ही कधी आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवणार? संक्रांत साजरी करतात की नाही घरी? आणि काय करतात संक्रांतीला? हळदी कुंकू असतंय. रथसप्तमीपर्यंत तुमचं हळदी कुंकू चालतं. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येईना, त्या कंगव्यानं हिचरता येईना. मला कळतंय तसे पुरींनो हेच वाण आहेत. कितीही पगार वाढू द्या मॅडम, तुम्ही वाण बदलले नाही. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बीळ पडना. इथून पुढे जर का तुम्ही असले वाण बिन दिले, अरे संक्रांतीच्या निमित्तानं एकत्र या, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, काहीतरी आरोग्यविषयक एखादं व्याख्यान ठेवा, एखाद्या डॉक्टरला बोलवा. काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे.